मॉन्सून रविवारपर्यंत केरळमध्ये धडकण्याची शक्यता। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगाने सुरू। पिंपरीतील 184 सोसायट्यांचा पाणी पुरवठा 1 जून पासून खंडित। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याकडे दुर्लक्ष। ठाणे आणि मुंब्रा भागात गुरुवारी पाणी संकट। गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। जलसंपदाच्या 18,000 कोटींच्या सुधारित योजनांना प्रशासकीय मान्यता। धुळे, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील प्रकल्पांचा समावेश। ठाण्यात 20 वर्षांनंतर म्हाडावासियांना पाणीपट्टीसह दंडाच्या नोटिसा। रक्कम भरली नाही तर कारवाईचा इशारा। नागपूर ते बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी 8 डबे जोडले जाणार। प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय। कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून 25 मे दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगाने सुरू आहे। मान्सूनचे प्रवाह बळकट झाल्याने रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। दरम्यान मान्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल मंगळवारी कायम होती। अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो। अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। पुणे शहराला ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहर जलमय झालंय। शहरातील अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतुकीची कोंडी झाली। त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडाला। लातूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। लातूर शहरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने पावसाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस आणखी पावसाचा जोर असाच राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे। नाशिक शहरात देखील पावसाचा जोर पाहायला मिळालाय। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं। मखमलाबाद परिसरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं। नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती। पिंपळगाव, बसवंत इथे जोरदार वादळी वारा आणि पावसाने हैदोस घातला। वादळी वाऱ्यामुळे बाजार समिती परिसरातील अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडाले। पुण्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेले होते। रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं, तर शहरातील अनेक झाडं देखील कोसळली। पुण्यातील कात्रजमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाचा जोर पाहायला मिळाला। मुसळधार पावसामुळे कात्रजमधील रस्ते पाण्याखाली गेले होते। पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्याच्या हद्दीमध्ये केळवडे रस्त्यावर येणारं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गाची अक्षरशः नदी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली होती। कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड या भागामध्ये जोरदार पाऊस झाला, तर अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। बोरिवली, दहिसर, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरीमध्ये देखील पावसाच्या सरी बरसल्या। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अंधेरीमध्ये झालेल्या पावसामुळे अंधेरी सबवेवर 3 फुटापर्यंत पाणी साचलं होतं। त्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती। बदलापुरात झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याचा मार्ग बंद झाला होता। हा मार्ग बंद झाल्याने बदलापूरकरांना मोठा वळसा घालून सावरकर उड्डाण पुलावरून ये-जा करावी लागते। नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस बरसला। विजांच्या कडकडाटासह पनवेल, कळंबोली, खारघर, बेलापूर, नेरूळ आणि वाशी भागात देखील मुसळधार पाऊस झाला। मुंबईतल्या परळ भागात देखील पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर कामावरून घरी परतणाऱ्यांना पावसाचा फटका बसला।
भिवंडीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसानं भिवंडीकरांची चांगलीच तारांबळ उडाली, तर वीज पुरवठा खंडित झाल्यानं लग्न समारंभाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला. लोणावळ्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती, तर काही ठिकाणी झाडं देखील पडली आहेत आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यामध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसानं पुणे नाशिक महामार्गावरच पाणी झालं, तर महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरातही पावसाचं पाणी शिरलं. महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात 21 मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. नागपूर बिलासपूर मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं रेल्वे प्रशासनाला चांगलाच हुरूप आलाय. या पार्श्वभूमीवर वंदे भारत एक्सप्रेसच्या संरचनेत बदल करून या ट्रेनला आणखी 8 कोच जोडण्याचा निर्णय रेल्वे खात्यानं घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी देशभरातील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं व्हर्च्युअल उद्घाटन करणार आहेत. मध्य रेल्वेच्या ज्या 12 स्थानकांचं उद्घाटन होणार आहे त्यात मुंबई विभागातील चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड आणि माटुंगा यांचा समावेश आहे. पालघरला नवं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झालं असून आता पालघर जिल्ह्याला MH60 ही नवीन परिवहन ओळख मिळालेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. कोराडी येथे महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांना तसंच गारमेंट केंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. तसंच या कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ठाण्यामध्ये महापालिकेच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्र पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी 12 तासांसाठी आज वितरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद असेल. पिंपरी चिंचवड शहरातील 100हून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत 3 वेळा नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यानंतरही या नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 184 सोसायट्यांचे नळजोड बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी 2 धरणं बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्याच्या म्हाडावासियांना तब्बल 20 वर्षांनंतर पाणीपट्टीसह दंडाच्या नोटिसा म्हाडा प्रशासनानं बजावलेल्या आहेत. देयकासह दंडाची रक्कम भरली नाही तर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. तर या कारवाईच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्याच्या मदतीसाठी सत्ताधारी पक्षाचे नेते पुढे सरसावलेत. जलसंपदा विभागाच्या रखडलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा सपाटा सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 18,618 कोटींच्या 4 कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये धुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी 1 आणि रायगड जिल्ह्यातील 2 कामांचा समावेश आहे. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेमध्ये विनाकारण फेरी रद्द करणाऱ्या चालकाला एकूण भाड्याच्या 10% किंवा ₹100 दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर काहीही कारण न देता प्रवाशानं ही फेरी रद्द केल्यास त्यांनाही 5% किंवा ₹50 दंड आकारण्याची तरतूद धोरणात करण्यात आलेली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत पाऊस दाखल होणार असल्यामुळे पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. दरड पडणं, इमारतीच्या दुर्घटना यासारख्या घटनांमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाबरोबरच NDRFचं पथक मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये तैनात ठेवण्यात येणार आहे. उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या 325 प्रस्तावांना मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांना मंजुरी दिल्यामुळे 1,655.96 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि 93,317 रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 3 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ पोस्ट SSC पदविका अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वास्तुकला अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना 16 जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे.
समाजातील दुर्बल घटकातील बालकांना उच्च दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी 2025-26 वर्षाकरता आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली। ठाण्यातील 627 शाळांमधील 11,322 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली असून 25,000 अर्जांपैकी 14,000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। तर या विद्यार्थ्यांपैकी केवळ 496 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत, तर उर्वरित 5,000 विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नसल्याचं दिसून येत आहे। राज्यातील 11वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यासाठीची माहिती पुस्तिका मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली। मात्र या पुस्तिकेमध्ये शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इन हाऊस कोटा तसंच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत स्पष्टता नसल्यानं विद्यार्थी संभ्रमात पडले। जळगावच्या यावलमध्ये दुचाकी आणि स्कूल बसची जोरदार धडक झाली। अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला। चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं 20 फूट खोल दरीत कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाला। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज देण्याच्या नावाखाली बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आलाय। महामंडळाचं कर्ज आणि व्याज परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली हजारो रुपये तरुणांकडून उकळत आहेत आणि या प्रकाराची महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दखल घेत थेट पोलीस ठाणं गाठलेलं आहे। पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करून राजकीय पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। नाशिक ठाण्याच्या धर्तीवर पुण्यात देखील महानगर प्रमुखपद निर्माण करण्यात आलेलं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई मेट्रोनं प्रवास केलाय। मुंबईमध्ये मंगळवारी रात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। यामुळे वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी त्यांनी मेट्रोनं प्रवास केला। यावेळी त्यांनी मेट्रोच्या नियोजनाचं कौतुक केलं। कल्याणमधील मंगलराघव नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली। 4 मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळ मजल्यापर्यंत कोसळला। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। कल्याणमध्ये इमारतीचं छत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांचं अर्थसहाय्य देण्यात आलंय।